बऱ्याच वेळा मला लोक प्रश्न विचारायचे तेव्हा अजूनही लोकांना आपला प्रश्न असतो की बापू सगुण साकार निर्गुण निराकार म्हणला फरक काय आम्हाला नाही कळतो की हा राम हा साई सगुण साकार पण आहे आणि निर्गुण निराकार पण आहे. आम्हाला नाही आम्ही समजू शकत. आम्हाला आपलं फक्त सगुण साकार स्वरूप कळतं. निर्गुण निराकार म्हणजे काय त्यामुळे बाबा निर्गुण निराकार म्हणजे दत्तगुरु त्याच्यातून सगुण साकार रूपात ही भवानी जगदंबा दुर्गा प्रगटली चंडिका आम्हाला कळत नाही. तुम्ही परत म्हणता बापू दत्तगुरु आणि चंडिका एकच पण त्या चंडिकेचा पुत्र म्हणजे दत्तात्रेय तो आजोबाच नातू झाला हे आम्हाला समजलं बापू आता नीट पण ते परत दोघं एक कसे आम्हाला कळत नाही. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ह्या अल्गोरिदममधून तो त्रिविक्रम आम्हाला समजावून सांगतो की निर्गुण निराकाराचं आणि सगुण साकाराचं नातं काय आणि म्हणून आमचं मन आणि कृती ह्यांचं नातं काय. कारण मन कसं आहे निराकार आहे निरावयव आहे पण सगुण आहे गुण आहेत त्याला पण हे गुण आहेत पण कुठे आहेत हे सांगता येत नाही म्हणजे तो निर्गुणच आहे. गुण असून ते जाणवत नाहीत पण ते निर्गुणाच्या थोडं जवळ जाणारी गोष्ट काय माणसाकडे तर मन आहे. ते पूर्ण निर्गुण नाही आहे त्याला अनेक गुण आहेत पण विरोधी गुणधर्म असताना निर्गुण वाटतं कुठलाही गुण उद्भवतो म्हणून आलक्ष्यामध्ये म्हणजे निर्गुण निराकाराला जवळ जाणारी माणसाकडे असणारी गोष्ट कुठली मन स्वतःचं आपलं प्रत्येकाचं मन हे निर्गुण निराकाराला जवळ जाणारी गोष्ट आहे. पण निर्गुण निराकार म्हणजे काय ते लक्षात घ्या. ही आपली आई ही या त्रिक्रमाची आई ओके किंवा त्याचे आजोबा म्हणजे दत्तगुरु किंवा तो स्वतः त्रिविक्रम हा इथे मधोमध उभा आहे. ओके कुठे उभा आहे मधोमध मग कितव्या पॉइंटला 9व्या. मग विचार करा की 9व्या मजल्यावर उभा आहे पडलं आणि ह्या बाजूच्या बिल्डिंगचे हे मजले आहेत 8वा 7वा 6वा 5वा 4था 3रा 2रा 1ला तसं इथे बरं एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला म्हणजे एकाला मदत करायसाठी त्याला चांगलं देण्यासाठी दुसऱ्याचं वाईट निवारण्यासाठी बरोबर असं धरून चाल. हा जो निर्गुण निराकार आहे सगळ्यांचे तिघांचे बेसिक स्वरूप निर्गुण निराकारच आहे. ते सगुण साकार म्हणतं म्हणजे काय तर लक्षात घ्या तुमच्याच जीवनाला उदाहरण लक्षात घ्या की एक मानवी आई उभी आहे ओके तिचं बाळ खाली पाळण्यामध्ये आहे किंवा खाली चटईवर टाकलेलं आहे. ती उभी आई बाळ रडल्यावरती किंवा त्याला भूक लागली आहे म्हटल्यानंतर वागते ना ओके आणि बाळाला उचलून घेते. ते आईचं जे वाकणं आहे आपल्या बाळासाठी ते वाकणं म्हणजे सगुण साकारत्व. तिचं अलिप्तपणे उभं असणं म्हणजे निर्गुण निराकारत्व. समजलं नक्की किती टक्के आवाज खूप कमी आला तर सगळ्यांनी अजून म्हटलं नाही हां पण खरंच समजलं असेल तर की तोच ते त्यांचं रूप काही वेगळं नाही आहे फक्त शिवाय ते अलिप्त आहेत सगळ्यातून म्हणजे काय निर्गुण निराकार. आपल्या बाळांसाठी ते वाकणं आहे ते वाकणं म्हणजे सगुण साकारत्व. पटलं इतकं सोपं आहे. निर्गुण निराकार आणि सगुण साकारामध्ये आम्हाला मोठा काथाकूर करत बसायची आवश्यकता नाही. किंवा लक्षात घ्या की आई आतल्या खोलीमध्ये आहे या बाब आहे आतल्या खोलीमध्ये आहे मूल बाहेर खेळत आहे बरोबर. ती आई तिकडे ती कशी आहे निर्गुण निराकार तिचं असू इकडे काही जाणवत नाही आहे त्याला आहे माहिती आहे फक्त बरोबर. पण तरी देखील बरोबर बाळ खेळात रमलेलं आहे पण आईला बरोबर माहिती आहे बाळाला भुकीची पर्वा नाही खेळण्यापुढे. तिकडून आईची हाक येते अरे बाळा जेवायला चल
ती हाक म्हणजे सगुण साकारत्व, सगुणत्व. हा आतापर्यंत ऐकू गेले ते म्हणजे काय? सगुणत्व. त्यानंतर बाळ ऐकत नाही म्हटल्यावर त्याला ती हाताला धरून खेचर आणते आणि जेवायला ठासते, ते सगुण साकारत्व. म्हटलं एवढं सोपं. ह्या चंडिका कुलाचं निर्गुण निराकारत्व म्हणजे काय आणि सगुण साकारत्व म्हणजे काय? तर आम्हा श्रद्धावानासाठी गोष्टी एवढी सोपी आहे की पाळण्याचं नुसती जी उभी आहे शांतपणे, ते आईचं स्वरूप म्हणजे निर्गुण निराकारत्व. बाळाला पाजण्यासाठी ती जी वागते, लक्षात घ्या, देव आमच्यासाठी वागतो. म्हटलं आम्ही हे लक्ष केलं.